नमस्कार, मी कृष्णा साठे, राज्य महासचिव NSY. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबवण्यात येणारं पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना ही गेल्या 9 महिन्यांपासून बंद असल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे. या प्रशासकीय अनागोंदीपणामुळे TRTIच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचं करिअरमधलं जवळपास 1 वर्ष त्या ठिकाणी वाया गेलेलं आहे. साधारणतः 1 लाख विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभरामधून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज केले होते. यातले 78,000 विद्यार्थ्यांचे अर्ज वैध ठरले आणि यावेळेस प्रशिक्षणार्थींची संख्या ही 18,000 असणार आहे. गेल्या वर्षी हीच संख्या 23,000 होती. 5,000 विद्यार्थ्यांची संख्या TRTIने कमी केलेली आहे. कारण काय तर निधी अपुरा आहे. निधी अपुरा असू द्या, मात्र गेल्या 9 महिन्यांपासून हे प्रशिक्षण का बंद आहे, कशासाठी बंद ठेवण्यात आलं, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये. आज आम्ही TRTIच्या सहसंचालक चंचल पाटील मॅडम यांना भेटून निवेदन दिलेलं आहे की पुढच्या आठवड्याभरामध्ये हे प्रशिक्षण तुम्ही सुरू करा, अन्यथा NSYच्या वतीनं त्या ठिकाणी राज्यभरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आंदोलन आम्ही करू, हा इशारा या ठिकाणी मी NSYच्या वतीनं देतो. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.